आणि यानंतर आता या जुहूमधल्या ग्लोबल तापस बारवर कारवाई केली जाते। बार बाहेरचं शेडचं बांधकाम हे अवैध असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली होती। पालिकेची ही कारवाई होत असतानाची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत एबीपी माझावर। या बार बाहेरचं जे शेड आहे ते अनधिकृत आहे, अवैध आहे आणि या संदर्भातली माहिती मुंबई महानगरपालिकेने दिलेली होती। त्यानंतर आता पालिकेतर्फे ही तोडक कारवाई देखील केली जाते। आपण दृश्यांमध्ये सध्या पाहतो। आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी या सगळ्या संदर्भातला आढावा देखील घेतलेला होता। आपण ते देखील पाहिलं। हाच तो जुहूमधला बार आहे ज्या ठिकाणी वरळी हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपी मिहिर शहानं आपल्या मित्रांसोबत दारू पार्टी केलेली होती आणि या जुहूमधल्या ग्लोबल तापस बारमध्ये अवैध बांधकाम झाल्याचं समोर आलेलं आहे। पालिकेनंच या संदर्भातली माहिती दिलेली आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता पालिकेतर्फेच तोडक कारवाई केली जाते। आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सत्यम, आता पालिकेकडनं या ग्लोबल तापस बारवर कारवाई होतीये, जे अवैध बांधकाम आहे ते पाडलं जात आहे। आता काय नेमकं सत्यम सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, आपण पाहिलं तर वरळी हिट अँड रन केस प्रकरणात आरोपी जो मुख्य आरोपी होतो मिहिर शहा, हा आपल्या मित्रांसोबत या ग्लोबल तपास बारमध्ये 4 मित्रांसोबत पार्टी केली होती। यानंतर रात्री उशिरा आहेत या बारमधून बाहेर निघाला होता। सीसीटीव्ही त्याच्या समोर आला होता। यानंतर आहे ते एक्साईज डिपार्टमेंट आहे राज्य साधन विभागाकडून ग्लोबल तपास बार जे आहे जो मधला याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली होती। बार आहे परवा रात्री उशिरा सील करण्यात आला होता ना। त्यानंतर आता मुंबई महानगरपालिका देखील आज ऍक्शन मोडमध्ये आलाय। मुंबई महानगरपालिकेकडून ग्लोबल तपास बारचे जो अनधिकृत स्ट्रक्चर आहेत बांधकाम करण्यात आला होता त्याच्यावर आता कारवाई केली जात आहे। खरं मुंबईमध्ये आहेत जुहू परिसरात किंवा आंबोली त्या परिसरात आहे नाईट लाईफ म्हणजे जे सेलिब्रिटी जे प्रोफाईल लोक आहेत त्यासाठी पार्टी करतात, उशिरापर्यंत चालतात। मात्र आसामध्ये आता मुंबईमध्ये देखील मुंबई महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये येताना पाहायला मिळत। खरं तर पुणे हिट रन केस प्रकरणामध्ये पुण्यात आहे त्या ठिकाणी बार इनलिगल बार आणि कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर ठाण्यामध्ये कारवाई करण्यात आली। मात्र मुंबईमध्ये ही कारवाई कुठे झाली नव्हती। मात्र वरळी हिट अँड रन केस प्रकरणानंतर आता मुंबईमध्ये देखील बुलडोजर जो आहे तो ऍक्शन मोडमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। थेट बारवर आहेत या ठिकाणी बुलडोजरनी कारवाई केली जात आहे। अजिंक्य, ठीक आहे सत्यम, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। यानंतर आपण थेट जाणार आहोत विधानसभेमध्ये। आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या गोंधळ जे महाविकास आघाडी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष महोदय आपली भूमिका मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय ही भूमिका त्यांनी पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केली पाहिजे। एकच भूमिका जाहीर करा। मराठा समाज पाहतोय, ओबीसी समाज पाहतोय, यांची भूमिका अध्यक्ष महोदय दुतोंडी आहे। अध्यक्ष महोदय समाजामध्ये भांडण लावण्याचं काम अध्यक्ष महोदय चाललेलं अध्यक्ष महोदय आणि म्हणून यांची भूमिका सांगत नाही अध्यक्ष महोदय, नवरोबा कुंजोबा करतात अध्यक्ष महोदय। यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष महोदय पक्षीय भूमिका तुमची काय आहे, मराठ्यांना ओबीसी समावेश करावा का याच्यावर स्पष्ट त्यांनी आपली भूमिका मांडली अध्यक्ष महोदय। त्यानंतरच अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातला मराठा समाज, ओबीसी समाज यांना यांचं नकली जे आहे नकली वक्तव्य आणि नकलीपणा हा अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणारा अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचं विरोधी पक्षाचं वागणं बरं नव्हे। जेव्हा महाराष्ट्रामध्ये अतिशय विस्फोटक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सभागृहातल्या सगळ्या पक्षांनी संवेदनशीलतेने राहणं आवश्यक अध्यक्ष महोदय। समाजात भांडण लागणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे। विरोधी पक्ष मताचं राजकारण करतात बोला आणि खरं तर या विषयावर चर्चा होण्याआधी अध्यक्ष महोदय प्रोसिडिंग चालू आहे ना, सभागृहात प्रोसिडिंग चालू आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उभाटा सेनेने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे।
मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा, निर्णय करा, आमचे प्रश्न सोडवा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे. या अगोदर दोनदा तुम्ही बसणार, पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही. हा त्यांनी मराठा समाजाशी केलेला द्रोह आहे. यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून बैठकीला न येण्यामागचं कारण काय? बोलवणारा धनी कोण? आलेला मेसेज कोणाचा? येतो सांगून न येण्यामागचं कारण काय? समाजाच्या अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बसा, जागेवर बसा. आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या, विरोधी पक्षनेते काय बोलतात ऐकून घ्या. ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय, या वाद कोणी आता ऐकून निर्माण घ्या ना. केला अहो तुम्ही बोललात हे आता त्यांचं समग्र ऐकून घ्या. महाराष्ट्राला माहित आहे अध्यक्ष महोदय. एक मुख्यमंत्री एका बाजूच्या व्यक्तीबरोबर चर्चा करतात, एका बाजूच्या लोकांच्या बरोबर चर्चा नाही, एका करतात, बरोबर नाही. दुसरे बसून घ्या. उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या जागेवर लोकांबरोबर बसून घ्या. बसून घ्या. बसून घ्या. बसून घ्या. सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे. पुन्हा एकदा विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. विधानसभा अध्यक्षांनी काही सेकंदांपूर्वी हे जाहीर केलेलं आहे, कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा विधानसभेमध्ये गोंधळाची स्थिती पाहायला मिळतेय. आणि सध्या आपण ही जी दृश्य पाहतो ती वरळीमधली आहेत. मुंबई हिट अँड रन प्रकरणामध्ये नाखवा कुटुंबियातील कावेरी नाखवा यांचा मृत्यू झालेला होता. त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून आदित्य ठाकरे तिथं आता पोहोचलेले आहेत. काल आम्ही पण दिलेलाच होता. त्यांनी ते कसं काल पण सिनियरशी बोललो त्यावेळेस साहेब 1 तासात आम्ही पकडतो म्हणजे बघा 1 तासात नाही झालं ते आम्हाला उतरायला लागेल रस्त्यावर. तर ते आपल्याला पण न्याय तर आपण करायचं आणि तुम्ही जे सांगता ना तेच तसंच त्याला हे करायला पाहिजे. जसं माझ्या मुलीला केलं तसं त्यालाही तसंच करून टाकलं. त्याला समजेल यात नाही, यात काय